नमस्कार. आज आपण बघणार आहोत टॅलीचं नवीन प्रोडक्ट टॅली प्राईम. टॅली प्राईमचा आयकॉन असं तुम्हाला डेस्कटॉपवरती दिसेल. त्याच्यावरती डबल क्लिक करा. डबल क्लिक केल्यानंतर टॅली ओपन होण्याची प्रोसेस इथं आपल्याला दाखवली जात आहे. टॅली प्राईम हे tally.erp9 नंतरचं व्हर्जन आहे, जे लेटेस्ट व्हर्जन आहे, जे 9 नोव्हेंबर 2020ला लॉन्च झालेलं आहे. इथं ऑप्शन आले. आपण एज्युकेशन मोडमध्ये जाऊया. एज्युकेशन मोडमध्ये गेल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीची स्क्रीन आपल्याला दिसते. पूर्वी जेव्हा आपण tally.erp9 मध्ये बघत होतो तेव्हा आपल्याला असं दिसत होतं की तिथं कंपनी इन्फॉर्मेशन मेनू येत होता, परंतु आता डायरेक्टली तुम्हाला इथं क्रिएट कंपनी ऑप्शन दिसतोय. याच्यावरती एंटर प्रेस करा. क्रिएट कंपनीमध्ये गेल्यानंतर रेग्युलर ज्या पद्धतीनं आपण आधी कंपनी बनवत होतो तशाच पद्धतीनं कंपनी इन्फोमध्ये इथं आपल्याला नाव टाईप करायचं आहे. आपण इथे लिहिलं श्री साई प्रायव्हेट लिमिटेड. एंटर प्रेस करा. इथं मेलिंग नेम, इथं ॲड्रेस, जो काही इथं आपल्याला ॲड्रेस टाकायचा आहे तो आपण इथं ॲड्रेस टाकून घेऊया. आता इथं आपल्याला स्टेट निवडायचं आहे. इथं निवडूया आपण महाराष्ट्र. कंट्री इंडिया. पिनकोड जो आपल्या एरियात असेल तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर टेलिफोन डिटेल्स इथं टाकायचे आहेत. आपल्याला जे काही आपले डिटेल्स असेल ते टाकायचे तिथं. त्याच्यानंतर मोबाईल नंबर, फॅक्स नंबर, जर ईमेल ॲड्रेस असेल तुमचा तर इथं ईमेल ॲड्रेस आपण टाकू शकतो. जर एखादी वेबसाईट असेल आपली तर वेबसाईट इथं आपण टाकू शकतोय. त्याच्यानंतर फायनान्शियल इयर 1 एप्रिल 2020 आणि ॲक्च्युली जी ट्रान्झॅक्शनला सुरुवात झालेली आहे ते आपण इथं टाकायचं आहे. एंटर प्रेस करा. इतकं प्रेस केल्यानंतर इथं बेस करन्सी सिम्बॉल, फॉर्मल नेम हे सगळं येतं आहे. एंटर प्रेस करा आणि इथं विचारलं जातं आहे ही इन्फॉर्मेशन ॲक्सेप्ट करू का. वाय प्रेस करा. आता इथं आपली कंपनी सिलेक्ट झालेली आहे. आता कंपनी क्रिएट झाल्याच आपल्याला कंपनी फीचर जे आहेत ते ऑन करावे लागतात. याच्यापूर्वी आपण स्वतः F11 प्रेस करून कंपनी फीचर्स ऑन करत होतो. आता मात्र आपल्याला डायरेक्ट सुरुवातीलाच कोणकोणते फीचर्स ऑन करायचे आहेत ते विचारले जातात. जे काही फीचर्स ऑन करायचे आहेत तर यस असेल तरच आहे. समजा GSTचं सेटिंग सेट करायचं आहे, नो म्हणा आणि कंपनी क्रिएट. कंपनी क्रिएट केल्यानंतर आपल्याला रेग्युलर गेट वे ऑफ टॅली हा मेनू येतो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं टॅलीचं जे नवीन प्रोडक्ट आहे टॅली प्राईम, याच्यामध्ये कंपनी कशी क्रिएट केली जाते. धन्यवाद.